मुंडगाव ग्रामपंचायतीचा विद्युत पुरवठा खंडित, नागरिकांचे दाखल्यांसाठी हेलपाटे। अकोट तालुक्यातील संतनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व काही दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या मुंडगाव ग्रामपंचायत कार्यालयाचा विद्युत पुरवठा गेल्या 4 दिवसांपासून खंडित करण्यात आल्यामुळे नागरिकांना अनेक त्रासाचा सामना करावा लागत आहे। ग्रामपंचायतचे विद्युत मंडळाकडे तर विद्युत मंडळाचे देयके थकीत आहेत। अशा स्थितीत विद्युत मंडळाने आपल्या देयकांच्या वसुलीसाठी ग्रामपंचायतीचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने अकोट तालुक्यात चर्चेला उधाण आले व नागरिकांना दाखल्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये यावे लागत असल्याने मात्र कार्यालयाचा विद्युत पुरवठा खंडित झालेला असल्यामुळे संगणक प्रणाली बंद पडल्यामुळे दाखले मिळत नसल्याने परत जावे लागत आहे। यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। यासोबतच सध्या ऑनलाईन प्रणाली सुरू झाली असल्यामुळे सर्वच कामे संगणकाद्वारे केली जात असल्यामुळे ती सर्व कामे ठप्प पडली आहेत। तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून मुंडगाव ग्रामपंचायतीकडे पाहिले जात आहे व ग्रामपंचायत अस्तित्वात आली तेव्हापासून आजपर्यंत या ग्रामपंचायतमधील विद्युत पुरवठा खंडित होण्याची वेळ ग्रामपंचायतीवर आली नव्हती। परंतु गेल्या 4 दिवसा अगोदर मुंडगाव ग्रामपंचायतीचा विद्युत पुरवठा ग्रामपंचायतीकडे विद्युत मंडळाचे 50,000चे देयक थकीत असल्याने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे। उलट ग्रामपंचायतीचे विद्युत मंडळाकडे 85च्या वर थकीत असल्यावर सुद्धा विद्युत मंडळाने ग्रामपंचायतीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे। याबाबत ग्रामपंचायतीने विद्युत मंडळाकडे मागणीपत्र देण्यात आल्यावरही विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्याने मुंडगाव ग्रामपंचायतीचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे। यामुळे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विशाल गवई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.